नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटिफाय व्हेकेशन डे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण संभाव्य प्रश्नविश्लेषण भाग 5 ला सुरू करतोय। मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने असणाऱ्या या संभाव्य प्रश्नविश्लेषण सिरीजला आपण मागच्या 4 भागापासून पाहताय। तर आज आपण या ठिकाणी मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या संभाव्य प्रश्नविश्लेषण सिरीजमधला भाग 5 जो काय आहे तो पाहणार आहोत। तर मागच्या संबंध 4 भागामध्ये आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांना हात घातलेला आहे। आज देखील आपण या ठिकाणी अनेक प्रकारच्या प्रश्नांच्या माध्यमातून मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने, मग ती गट ब गट क मुख्य परीक्षा असो किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षा असो, या सर्व अर्थाने जी काही चर्चा आहे ती या संभाव्य प्रश्नविश्लेषणाने घडून आणणार आहोत। तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की आजचे बहुतांश प्रश्न हे आपल्या या ठिकाणी पंचायत राज किंवा नागरी सुशासन या अनुषंगाने असणार आहेत। त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्नांचा संदर्भ जो आहे तो त्या दृष्टीने आपला असणार आहे। किंबहुना या भागाला तुम्ही पंचायत राज विशेष भाग असं म्हटलं तरी चालेल, का तर अधिकाधिक प्रश्न आपण त्या दृष्टीने पाहणार आहोत। तर सुरू करूया आजच्या भाग 5 ला। माता पहा, या ठिकाणी पहिला जो प्रश्न मी दिलेला आहे तो देखील पंचायत राजच्या दृष्टिकोनातूनच असणारा राज्य निवडणूक आयोगाविषयीचा प्रश्न आहे। तर पहा, पुढील 2 विधानांपैकी कोणते खरे आहे? पुढील 2 विधानांपैकी कोणते खरे आहे? राज्य निवडणूक आयोगाचे कार्य आणि त्यांची निवडणूक प्रक्रिया यासाठी अर्थसंकल्पीय सहाय्य आणि आवश्यक निधी राज्य पुरविते। राज्य निवडणूक आयोगाचे कार्य आणि त्यांची निवडणूक प्रक्रिया यासाठी अर्थसंकल्पीय सहाय्य आणि आवश्यक निधी राज्य पुरविते। पहिलं विधान आहे। बी विधान आहे, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जिल्हाधिकारी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखाली घेतात। पर्याय उत्तरे फक्त ए, फक्त बी, दोन्ही नाही, दोन्ही। आपल्याला काय विचारलंय की खालील 2 विधानांपैकी कोणते विधान हे खरे आहे? मग आता पहा, इथं जर आपण विचार केला तर भारतामध्ये 73व्या आणि 74व्या घटनासुचीच्या माध्यमातून या राज्य निवडणूक आयोगासंबंधीची जी काही तरतूद आहे ती केली गेलेली आहे। भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 243 के आणि कलम 243 झड ए अंतर्गत या ठिकाणी या राज्य निवडणूक आयोगाच्या तरतुदीचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो। 73व्या घटनासुचीच्या रचनेचा विचार केला तर ग्रामीण पातळीवर या ठिकाणी 243 के च्या रचनातून या राज्य निर्वाचन आयोगाची तरतूद आपल्याला पाहायला मिळते। आणि एक प्रकारे 74व्या घटनासुचीच्या माध्यमातून विचार केला तर या ठिकाणी झड ए मध्ये ही तरतूद आपल्याला पाहायला मिळते। पण आपल्याला या ठिकाणी जे विचारलेलं आहे ते काय विचारलं आहे की ए विधानामध्ये राज्य निवडणूक आयोगाचे कार्य, त्यांची निवडणूक प्रक्रिया यासाठी अर्थसंकल्पीय सहाय्य आणि आवश्यक निधी या दृष्टिकोनातून या ठिकाणी राज्य पुरवते। म्हणजे जे काही राज्य निवडणूक आयोगाला संबंध निवडणूक प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून कार्य करायचं आहे, मग एक प्रकारे या ठिकाणी हे निवडणुकीविषयक कार्य या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीविषयक दृष्टिकोनातून असणार, यात काही दुमत नाही। कारण की राज्य निवडणूक आयोग हा फक्त आणि फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच घेत असतो। तर त्यामुळे हे जे काही निवडणुकीविषयक प्रक्रिया आहे ती पार पाडण्यासाठी राज्य जे काय आहे ते अर्थसंकल्पीय सहाय्य आणि आवश्यक निधी राज्य पुरवते। कोण पुरवते? राज्य पुरवते। तर ऑब्व्हियसली हे विधान जे काय आहे ते बरोबर आहे। का? कारण की आपल्याकडे कलम 243 के 3 अंतर्गत जी तरतूद केली गेली आहे, तर त्या कलम 243 के 3 मधल्या तरतुदीचा जर विचार केला तर सरळ सरळ असं म्हटलं गेलेलं आहे की राज्य निर्वाचन आयोगाला संबंध जी काही राज्यातली स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया आहे ती पार पाडण्याकरता राज्य शासनाचा कर्मचारी वर्ग जो आहे तो उपलब्ध करून दिला जाईल। या अर्थाने एक प्रकारे ही जी काही तरतूद आहे ती कलम 243 के 3 मध्ये पाहायला मिळते। म्हणजे राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून जी काही प्रक्रिया पार पडायची आहे किंवा जे काही कार्य करायचं आहे ते करीत असताना राज्य शासनाचा सर्व प्रकारचा कर्मचारी वर्ग हा उपलब्ध करून दिला जाईल, याची जबाबदारी राज्यपालाची असते। आणि त्या अनुषंगाने जर विचार केला तर निश्चितपणे राज्य निवडणूक आयोगाचं कार्य आणि त्यांची निवडणूक प्रक्रिया यासाठी अर्थसंकल्पीय सहाय्य आणि आवश्यक निधी राज्य पुरवत असतं असं म्हणायला काय हरकत नाही। आणि म्हणून हे जे विधान आहे ते बरोबर आहे। राहिला प्रश्न आता या ठिकाणी बी विधानाचा की जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जिल्हाधिकारी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखाली घेतात। तर हेही विधान या ठिकाणी बरोबर आहे। का? कारण की आपल्याकडे महाराष्ट्राच्या स्तरावर जर विचार केला तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असणारा जो काही जिल्हाधिकारी आहे तो जिल्हा निवडणूक अधिकारी या अर्थाने भूमिका पार पाडत असतो। आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रातला जिल्हाधिकारी हा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून भूमिका पार पाडत असताना एक प्रकारे राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होणाऱ्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या प्रक्रियेमध्ये सुद्धा जिल्ह्याच्या स्तरावर जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्याला भूमिका पार पाडावी लागते। आणि म्हणून एक प्रकारे हेही म्हणणं बरोबर आहे की जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या निवडणुका जिल्हाधिकारी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखाली घेतात। तर हे सुद्धा म्हणणं बरोबर आहे। आणि म्हणून दोन्ही विधाने बरोबर असल्यामुळे उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 की एक प्रकारे दोन्ही विधाने खरी आहेत किंवा बरोबर आहेत। तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल। या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4।
माझा पहा की एक प्रकारे या संबंध संदर्भाचा विचार करत असताना आपल्याला आणखीन काही गोष्टींचाही संदर्भ लक्षात घेण्याची गरज आहे. ती म्हणजे कोणती, की घटनेच्या स्तरावर या ठिकाणी हा जो काही संदर्भ आहे तो कशा पद्धतीने विचार घेतलेला आहे तोही आपण पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर जरी आपण या प्रश्नाचं देत असलो तरी याची थोडक्यात माहिती पुढे पाहूया. तर आता पहा, संविधानातील कलम 243 नुसार राज्य निर्वाचन आयोगाला राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्यपालांनी कर्मचारी उपलब्ध करून दिला पाहिजे किंवा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून दिला पाहिजे अशी तरतूद या ठिकाणी कलम 243 मध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगास जो काही कर्मचारी वर्ग राज्यपालांनी उपलब्ध करून दिलेला आहे तो काही राज्य निवडणूक आयोगाचा कायमस्वरूपी कर्मचारी वर्ग असतो का? नाहीये, तर तो त्यांचा तात्पुरता कर्मचारी वर्ग असतो. हा जो काही त्यांचा कर्मचारी वर्ग आहे तो तात्पुरता कर्मचारी वर्ग आहे. का? कारण की तो राज्य शासनाकडून या संबंध कामाकरता उपलब्ध करून दिला गेलेला आहे राज्यपालांच्या थ्रू. तर त्यामुळे राज्यपालांनी उपलब्ध करून दिलेला हा कर्मचारी वर्ग आयोगाचा तात्पुरता कर्मचारी वर्ग असतो. सर्व ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्हाधिकारी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखालीच घेतात. मग या ठिकाणी एक प्रकारे या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामीण स्तरावर असणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायतच्या निवडणुका असोत किंवा इतर ज्या काही शहरी भागातल्या असणाऱ्या महानगरपालिका, नगरपरिषद किंवा नगरपंचायती समितीच्या निवडणुका असोत, तर त्या घेत असताना जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्याला जी भूमिका पार पाडावी लागते ती पार पाडत असताना ती राज्य निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखालीच पार पाडावी लागते. का? तर एक प्रकारे या संबंध निवडणुका निपक्ष आणि स्वतंत्र वातावरणामध्ये घेण्याची जबाबदारी ही राज्य निवडणूक आयोगाची असते आणि राज्य निवडणूक आयोग या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याच्या मदतीने या ठिकाणी ही संबंध जबाबदारी जी काय ती पार पाडत असतो. आणि म्हणून जिल्हाधिकारी हा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी जेव्हा महाराष्ट्रात पार पाडतो तेव्हा त्या जिल्हाधिकाऱ्याची ही जबाबदारी आहे किंवा त्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याची ही जबाबदारी आहे की त्यांनी या संबंध निवडणुका निपक्षपाती आणि स्वतंत्र वातावरणात पार पाडणं गरजेचं असतं. तर त्यामुळे दोन्ही विधाने बरोबर आहेत या अर्थाने उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, जिल्हा नियोजन समितीची स्थापना का केली? पंचायतीद्वारे तयार केलेल्या योजनांचे एकत्रीकरण करणे, नगरपालिकांद्वारे तयार केलेल्या योजनांचे एकत्रीकरण करणे, योजना तयार करण्यासाठी पंचायत आणि नगरपालिका यांना आराखडा देणे, जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे तयार केलेल्या योजनांचे मूल्यमापन करणे. पर्याय उत्तरे फक्त ए आणि बी, ए बी आणि सी फक्त ए बी सी आणि डी. माझा पहा की जिल्हा नियोजन समिती याच्याबाबतची सुद्धा तरतूद या ठिकाणी 74व्या घटनावलीशी संबंधित आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की 74व्या घटनावलीद्वारे जर विचार केला तर कलम 243 ZD अंतर्गत या जिल्हा नियोजन समितीची तरतूद जी काय ती केली गेलेली आहे. कोणत्या घटनावलीद्वारे? 74व्या घटनावलीद्वारे कलम 243 ZD अंतर्गत या जिल्हा नियोजन समितीची तरतूद जी काय ती केलेली आहे. तर कोणत्या हेतूने जिल्हा नियोजन समितीची स्थापना ही करण्यात आली होती? तर ग्रामीण असो अथवा शहरी असो या दोन्ही भागातील असणारं विकासाचं जे काही नियोजन आहे ते नियोजन योग्य पद्धतीने एकसूत्रीपणाच्या आधारावर करता यावं या हेतूने या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीची स्थापना जी काही ती केली होती. की ग्रामीण आणि शहरी भागातील विकास कामांचं नियोजन एकसूत्रीपणाच्या आधारावर एकसूत्रित पद्धतीने या ठिकाणी करता यावं या हेतूने या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीची तरतूद जी काय ती कलम 243 ZD मध्ये केलेली आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी या 4 पर्यायांपैकी कोणते पर्याय या समितीच्या स्थापनेच्या दृष्टीतून योग्य आहेत? तर एक प्रकारे पहिला पर्याय जो काय आहे तो योग्य आहे की पंचायतीद्वारे तयार केलेल्या योजनांचं एकत्रीकरण करणे आणि नगरपालिकांद्वारे तयार केलेल्या योजनांचे सुद्धा एकत्रीकरण करणे. का? कारण की नगरपालिकांद्वारे या दृष्टीने जर विचार केला तर नगरपालिका क्षेत्रामध्ये म्हणजे एक प्रकारे नगर परिषद क्षेत्राच्या दृष्टीने असेल, नगरपंचायत क्षेत्राच्या दृष्टीने असेल किंवा एक प्रकारे महानगरपालिका क्षेत्राच्या दृष्टीने असेल, तर या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीची जी काही तरतूद आहे ती त्या अर्थाने आहे की ग्रामीण अथवा शहरी या ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील असणाऱ्या विकास कामांचं नियोजन एकसूत्रीपणाच्या आधारावर करता यावं या हेतूने एक प्रकारे या जिल्हा नियोजन समितीची तरतूद केलेली आहे. आणि इथंही तोच संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो की पंचायतीद्वारे तयार केलेल्या योजनांचं एकत्रीकरण करता यावं आणि नगरपालिका क्षेत्रातील असणाऱ्या संस्थांद्वारे सुद्धा योजनांचं एकत्रीकरण करता यावं या दोन्ही हेतूंना साध्य करण्याच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समितीची स्थापना केलेली होती. आता राहिला प्रश्न सी आणि डी पर्यायाचा की योजना तयार करण्यासाठी पंचायत आणि नगरपालिका यांना आराखडा देणे याचा संबंध या ठिकाणी या स्थापनेच्या दृष्टीतून सांगता येत नाही किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे तयार केलेल्या योजनांचे मूल्यमापन करणे याचाही संबंध या ठिकाणी या स्थापनेच्या दृष्टीतून सांगता येत नाही. तर केवळ या ठिकाणी तयार केलेल्या योजनांचं एकत्रीकरण करणं, एकसूत्रीकरण करणं या ग्रामीण आणि शहरी स्तरावरच्या योजनांच्या दृष्टीने, विकास कामांच्या योजनांच्या दृष्टीने, विकास कामांच्या नियोजनाच्या दृष्टीने एवढाच हेतू समोर ठेवून जिल्हा नियोजन समिती स्थापना जी काय ती केलेली होती. यामुळे या ठिकाणी ए आणि बी हे पर्याय इथं उत्तर म्हणून आपल्याला स्पष्ट करता येतील. मात्र सी आणि डी हे या
जिल्हा नियोजन समितीच्या स्थापनेच्या दृष्टीतून अयोग्य पर्याय स्पष्ट करता येतील. त्यामुळे उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 2. मग आता पहा, घटनेच्या कलम 243 ZD नुसार ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वशासन संस्थांच्या विकास योजनांमध्ये एकसूत्रता निर्माण करण्यासाठी, जिल्ह्यासाठी एक सर्वसमावेशक कार्यक्रम तयार करण्यासाठी, म्हणजे एक प्रकारे या ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विकास योजनांमध्ये एकसूत्रता निर्माण करून जिल्ह्याकरता एक सर्वसमावेशक असा कार्यक्रम तयार करण्यासाठी या प्रत्येक जिल्हा स्तरावर या ठिकाणी जिल्हा नियोजन समिती स्थापना केली जावी अशी तरतूद 74व्या घटनाद्वारा कलम 243 ZD मध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. तर त्यामुळे या ठिकाणी या समितीच्या स्थापनेचा हेतू काय होता हे हेतू या एकंदरीत तरतुदीतून सांगता येतो की ग्रामीण असो अथवा शहरी असो या दोन्ही भागातील असणाऱ्या विकास योजनांमध्ये एकसूत्रता निर्माण करून जिल्हा स्तरावर या ठिकाणी सर्वसमावेशक असा कार्यक्रम तयार करणे या हेतूने या ठिकाणी ही समिती जी काय ती समितीची स्थापना विचार घेतली होती किंवा समितीची तरतूद केली होती. तसंच या ठिकाणी आपल्याला याचाही संदर्भ देता येऊ शकेल की महानगर नियोजन समिती, कारण की 74व्या घटनावस्तूच्या दृष्टीतून जर विचार केला तर जी काही मोठी महानगर आहेत त्या महानगरांच्याही पातळीवर महानगर नियोजन समिती तरतूद ही महानगरांच्या विकास कामाचं नियोजन करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी विचार घेतली होती. म्हणजे जसे जिल्हा नियोजन समिती तरतूद या ठिकाणी 74व्या घटनावस्तूनुसार विचार घेतलेली आहे, तशीच या ठिकाणी महानगर नियोजन समितीची सुद्धा तरतूद या ठिकाणी या 74व्या घटनावस्तूवर विचार घेतलेली आहे. तर या ठिकाणी या मुख्य हेतूला विचारात घेऊन जिल्हा नियोजन समिती स्थापना केलेली होती हे सांगता येऊ शकेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती 74व्या घटनावस्तूची उद्दिष्टे आहेत? खालीलपैकी कोणती 74व्या घटनावस्तूची उद्दिष्टे आहेत? लोकशाही विकेंद्रीकरण सामर्थ्यशाली करणे, नागरी समाजाचा सहभाग वाढविणे, नागरी स्थानिक संस्था हा विषय समर्थसूचीत टाकणे, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांवर राज्य शासनाचे प्रभावी नियंत्रण प्रस्थापित करणे, नागरी स्थानिक संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वयंपूर्ण बनविणे. वरीलपैकी कोणती उद्दिष्टे बरोबर आहेत? ABC, ACD, AB आणि E, ABD आणि E. मग आता पहा, लोकशाही विकेंद्रीकरण सामर्थ्यशाली करणे या हेतूने 74व्या घटनावस्तूची उद्दिष्टे होती का? तर निश्चितच भारतामध्ये अधिकाधिक लोकशाही विकेंद्रीकरणाच्या पातळीवरचं अनुकूल वातावरण तयार करणे आणि त्या दृष्टीतून या ठिकाणी लोकशाही विकेंद्रीकरणाच्या स्तरावर असणारे त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था असो किंवा एक प्रकारे त्रिस्तरीय स्वरूपाची शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचं स्वरूप असो ते विचारात घेणं या हेतूने 74व्या घटनावस्तूचा विचार जो काय तो केला गेलेला होता किंवा 73व्या घटनावस्तूचा विचार केलेला होता. म्हणजे जी उद्दिष्ट 73व्या घटनावस्तूच्या स्तरावर आहेत ती उद्दिष्ट सुद्धा 74व्या घटनावस्तूच्या दृष्टीतून सांगता येतात किंवा जी उद्दिष्ट 74व्या घटनावस्तूच्या दृष्टीतून आहेत ती सुद्धा या ठिकाणी 73व्या घटनावस्तूच्या दृष्टीने काही प्रमाणात लागू पडतात असं म्हणायला काही हरकत नाही. तर या ठिकाणी लोकशाही विकेंद्रीकरणाचा हेतू साध्य करायचा होता आणि त्या दृष्टीने लोकशाही विकेंद्रीकरणाला अधिकाधिक सामर्थ्यशाली करायचं होतं का? तर निश्चितपणाने हे विधान बरोबर आहे. नागरी समाजाचा सहभाग वाढविणे कशामध्ये? तर या सर्व प्रकारच्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत नागरी समाजाचा सहभाग वाढविणे याही हेतूने या ठिकाणी ही जी काही 74व्या घटनावस्तूची उद्दिष्ट आहेत ती स्पष्ट करता येतात. कारण की जोपर्यंत नागरी समाजाचा या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर सहभाग वाढणार नाही तोपर्यंत या ठिकाणी जो काही नागरी भागाचा योग्य पद्धतीने विकास होण्याची अपेक्षा आहे ती होऊ शकणार नाही. कारण की लोकांचा जनसहभाग हा लोकांच्या विकासासाठी या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात कारणीभूत ठरतो आणि म्हणून एक प्रकारे जनसहभागातून जनविकास घडवून आणण्याच्या हेतूने या घटनावस्तूकडे पाहिलं जातं. म्हणून एक प्रकारे नागरी समाजाचा सहभाग वाढविणे हाही हेतू किंवा हेही उद्दिष्ट या घटनावस्तूचं होतं हे स्पष्ट करता येऊ शकेल. नागरी स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय समर्थसूचीत टाकणे तर हे विधान चुकीचं आहे. का? तर ऑलरेडी स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय जो काय तो राज्यसूचीमध्ये असल्यामुळे त्याचा विचार एक प्रकारे समर्थसूचीच्या दृष्टीने करणं असं काही हेतू किंवा उद्दिष्ट या घटनावस्तूचं नव्हतं. त्यामुळे सी विधान चुकीचं आहे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांवर राज्य शासनाने प्रभावी नियंत्रण प्रस्थापित करणे हेही हेतू ठेवून किंवा उद्दिष्ट समोर ठेवून 74व्या घटनावस्तूचा विचार केलेला नव्हता. का? तर आपल्याकडे लोकशाही विकेंद्रीकरणावर आधारित असणाऱ्या या संबंध स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकाधिक स्वायत्ता देण्याच्या दृष्टीतून पहिल्यापासून प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे राज्य शासनाने त्यांच्यावर प्रभावी नियंत्रण प्रस्थापित करणे या उद्दिष्टाला समोर ठेवून 74व्या घटनावस्तूचा विचार केला होता असं म्हणणं देखील चुकीचं आहे. त्यानंतर नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वयंपूर्ण बनविणे तर हेही या ठिकाणी म्हणणं बरोबर आहे. कारण की या दृष्टीतून 74व्या घटनावस्तूच्या पातळीवर तरतूद सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की पुन्हा 73व्या घटनावस्तूच्या पातळीवर सुद्धा ही तरतूद आपल्याला पाहायला मिळते राज्य वित्त आयोगाच्या स्थापनेच्या माध्यमातून. कलम 243 I
याच्या स्तरावर जर विचार केला तर 73व्या घटनावस्तूमध्ये राज्य वित्त आयोगाची तरतूद केलेली आहे आणि कलम 243 वायच्या स्तरावर जर विचार केला तर या ठिकाणी 74व्या घटनावस्तूमध्ये राज्य वित्त आयोगाची तरतूद केलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि या राज्य वित्त आयोगाच्या माध्यमातून संबंध स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक संसाधने पुरवण्याच्याद्वारे नागरी स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था असो त्यांना सक्षम बनवणे, आर्थिकदृष्ट्या आणि स्वयंपूर्ण बनवणे या हेतूला किंवा या उद्दिष्टाला समोर ठेवून सुद्धा 74वी घटनावस्ती विचार घेतली होती असं म्हणायला काही हरकत नाही। आणि त्यामुळे उत्तर आपलं सांगता येईल ए, बी आणि ई, सी आणि डी हे पर्याय मात्र चुकीचे आहेत आणि उत्तर आपलं सांगता येईल ए, बी आणि ई पर्याय क्रमांक 3। अधिक माहिती पुढे पाहूया। आता पहा, 74वी घटनावस्तूची जी काही उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टामध्ये अनेक प्रकारच्या उद्दिष्टांचा संदर्भ आपल्याला सांगता येतो। म्हणजे हे तर उद्दिष्ट आहेच आहे, पण या ठिकाणी याच्याशिवाय इतर जी काही उद्दिष्ट या 74व्या घटनावस्तूची स्पष्ट करतात ती म्हणजे कोणती, तर ऑब्व्हियसली या घटनावस्तूच्या माध्यमातून पंचायत संस्थांना किंवा एक प्रकारे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे, घटनात्मक स्थान प्राप्त झालेलं आहे। त्यामुळे घटनात्मक आधार प्राप्त करून देणे हे उद्दिष्ट होतं हे निश्चितपणे सांगता येईल। संबंध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर मग ग्रामीण असो किंवा शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असो यांच्यामध्ये रचनात्मक पातळीवर एकसूत्रता आणणे हाही उद्दिष्टाचा भाग होता। त्यामुळे या पातळीवर हाही भाग जो काय आहे तो सांगता येऊ शकेल की रचना आणि कार्यकालात एकसूत्रता निर्माण करणे, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामधील अनियमितता टाळणे, कारण की आपल्याकडे या दोन्ही प्रकारच्या घटनावस्त्या होण्याच्या आधी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पातळीवरची जी काही अनियमितता होती ती अनियमितता टाळण्याच्या हेतूने निश्चितच या ठिकाणी या दोन्ही घटनावस्त्या कारणीभूत ठरलेल्या आहेत किंवा एक प्रकारे या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरलेल्या आहेत। तर त्यामुळे निवडणुकामध्ये असणारी अनियमितता, वेळेवर निवडणुका घेणे या ज्या काही गोष्टी आहेत त्या या घटनावस्तूच्या माध्यमातून साध्य झालेल्या पाहायला मिळतात। तर हेही उद्दिष्ट समोर ठेवून या घटनावस्तूचा विचार झालेला होता। त्याचबरोबर अनुसूचित जाती, जमाती आणि महिलांना किंवा इतर मागासवर्गीयांना प्राप्त होणारं आरक्षण, तर जे काही या ठिकाणी आरक्षणाचा संदर्भ आहे तोही समोर ठेवून त्यांना घटनात्मक संरक्षण बहाल करणं याही हेतूने ही घटनावस्ती विचार घेतलेली होती। नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक स्तरावर प्रत्यक्ष मतदान पद्धती लागू करणे, कारण की आज आपण जर पाहिलं तर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असो, प्रौढ मताधिकाराद्वारे या संबंध स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या एक प्रकारे सदस्यांना निवडून देण्याचा अधिकार हा जनतेला प्राप्त झालेला आहे। प्रत्यक्ष मतदान पद्धतीद्वारे या ठिकाणी संबंध जे काही सदस्य आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांमधले ते निवडले जातात आणि त्यामुळे प्रत्येक स्तरावर प्रत्यक्ष मतदान पद्धती लागू करणं हेही उद्दिष्ट या घटनावस्तीचं होतं। त्याचबरोबर निवडणुका निपक्ष खुल्या वातावरणात घेण्यासाठी स्वतंत्र अशा निपक्ष यंत्रणेची उभारणी करणे आणि अशा प्रकारची निदेश यंत्रणेची उभारणी राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आपल्याकडे केली गेलेली आहे। आणि म्हणून एक प्रकारे कलम 243च्या माध्यमातून जो राज्य निर्वाचन आयोग निर्माण केला गेलेला आहे तो या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निपक्ष आणि स्वतंत्र वातावरणात घेता याव्यात या हेतूनेच या ठिकाणी निर्माण केला गेलेला आहे। तर तेही उद्दिष्ट या ठिकाणी या घटनावस्तीचं होतं। लोकशाही नियोजन व शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थीपर्यंत पोहोचविणे, त्याचबरोबर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक स्थिती मजबूत करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे, की जे या ठिकाणी एक प्रकारे या ई पर्यायामध्ये दिलेला संदर्भ आहे। तर एक प्रकारे या आर्थिक स्थितीला मजबूत करण्याच्या हेतूने राज्य वित्त आयोगाची तरतूद आपल्याकडे या घटनावस्तीद्वारा विचार घेतलेली आहे की मुला या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या आर्थिकदृष्ट्या तोट्यामध्ये जातात किंवा या तोट्यात जाणाऱ्या आर्थिकदृष्ट्या स्थानिक स्वराज्य संस्थांना कसं पुढे आणता येऊ शकेल, कसा त्यांचा या ठिकाणी आर्थिक पातळीवर विकास करता येऊ शकेल आणि त्यांना स्वावलंबी बनता येऊ शकेल हे उद्दिष्ट सुद्धा या घटनावस्तीचं होतं। आणि त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत करून त्यांना स्वावलंबी बनवणे हाही हेतू होता। नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यसूची निश्चित करणे आणि ऑब्व्हियसली आपल्याकडे या घटनावस्तीच्याद्वारे कार्यसूची निश्चित केलेली आहे। 11 परिशिष्टामध्ये असणारे 29 विषय आणि 12व्या परिशिष्टामध्ये असणारे 18 विषय या माध्यमातून या ठिकाणी या 73 आणि 74 घटनावस्तीद्वारा या स्थानिक स्वराज्य संस्थांची असणारी कार्यसूची ही निश्चित केलेली आपल्याला पाहायला मिळते। तर त्यामुळे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यसूची निश्चित करणे हेही उद्दिष्ट या घटनावस्तीचं होतं हे सांगता येऊ शकेल। आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वपूर्ण असे उद्दिष्ट या ठिकाणी या घटनावस्तीने विचार घेतलेला आहे ते म्हणजे काय, तर राजकीय आणि प्रशासकीय कार्यकारी प्रमुखांमध्ये सामंजस्य व सहकार्याचा दृष्टिकोन विकसित करणे। जनरली आपल्याकडे राजकीय पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये जो काही या ठिकाणी इगो प्रॉब्लेम असतो किंवा एक प्रकारे थोडासा संबंधांच्या पातळीवर असणारा दुरावा असतो, तर तो दूर कसा करता येऊ शकेल, तो कसा नाहीसा करता येऊ शकेल, त्यांच्यामध्ये सहकार्याचा दृष्टिकोन आणि समन्वयाचा दृष्टिकोन कसा निर्माण करता येऊ शकेल हे उद्दिष्ट सुद्धा या 74व्या घटनावस्तीचं होतं। आणि त्या दृष्टीतून सुद्धा बरेचसे प्रयत्न आपल्याकडे होत चाललेले दिसून येतात। तर त्यामुळे
बऱ्याच प्रमाणात आपलं असं चित्र दिसून येतं की राजकीय पदाधिकाऱ्यांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांप्रती बघण्याचा दृष्टिकोन आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा राजकीय अधिकाऱ्यांप्रती राजकीय पदाधिकाऱ्यांबाबत बघण्याचा दृष्टिकोन यामध्ये थोडासा या ठिकाणी फरक असतो. राजकीय पदाधिकारी हा अधिकाऱ्यांकडे पाहत असताना हा माझा या ठिकाणी नौकर आहे या अर्थाने या ठिकाणी पाहतो आणि प्रशासकीय अधिकारी हा राजकीय पदाधिकाऱ्याकडे पाहत असताना या नजरेने पाहतो की हा राहून किती दिवस, तर फक्त 5 वर्ष किंवा 2.5 वर्षच राहणार आहे, 1 वर्षच राहणार आहे, अशा अर्थाने या ठिकाणी पाहत असतो. तर त्यामुळे हा जो काही एकमेकांप्रती बघण्याचा दृष्टिकोन या दोन्ही घटकांचा आहे तो जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत या ठिकाणी यांच्यामध्ये असणारा जो काही सहकार्याचा दृष्टिकोन किंवा सामंजस्य दृष्टिकोन आहे तो साध्य होऊ शकत नाही. तर त्या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी या घटनास्थळी प्रयत्न करणं विचारात घेतलेलं होतं आणि म्हणून हा हेतू जो आहे तो किंवा हे उद्दिष्ट जे काय आहे ते या घटनास्थळीचं स्पष्ट करता येतं. तर त्यामुळे ही संबंध उद्दिष्ट समोर ठेवून या ठिकाणी सर्वत्व घटनास्थळी विचार घेतलेली होती हे आपल्याला स्पष्ट करता येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि या ब्रेकच्या माध्यमातून आपल्या ज्या काही इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या ॲपच्याद्वारे सध्या बॅचेस चालू आहेत मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने त्याची थोडक्यात माहिती घेऊया. तर गट ब गट क मुख्य परीक्षा आणि एक प्रकारे राज्यसेवा मुख्य परीक्षा या दोन्ही अनुषंगाने आपले बॅचेस जे काय आहे ते सध्या सुरू आहेत आपल्या ॲपवरती. तर यामध्ये पहिली बॅच मी या ठिकाणी स्पष्ट करतोय ती म्हणजे गट ब गट क राज्यव्यवस्था मुख्य परीक्षा बॅच. केवळ 1200 रुपयाच्या फीसमध्ये या ठिकाणी ही बॅच सध्या आपल्या ॲपवर सुरू आहे. मुख्य परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार पूर्ण बॅच या ठिकाणी कव्हर केलेली आहे. त्याचबरोबर अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतरही घटकांची माहिती या बॅचमध्ये आहे. म्हणजे जसं मी याच्या आधीच्याही वेगळ्या लेक्चर्समध्ये स्पष्ट केलेलं आहे की एक प्रकारे जे काही सिलेबसमध्ये कंटेंट दिलेले आहेत त्या कंटेंट व्यतिरिक्त सुद्धा अनेक प्रकारचे प्रश्न आयोगाकडून विचारले गेलेले आहेत किंवा विचारले जाऊ शकतात. तर त्याही घटकांची चर्चा या बॅचमध्ये केलेली आहे. एवढंच नव्हे तर 59+ व्हिडिओज प्लस नोट्स अशा या बॅचचं स्वरूप आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी 6 महिने आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपली जी काही राज्यसेवा मुख्य परीक्षा GS2 पार्ट 1 ची जी काही बॅच आहे ती पण सध्या आपल्या ॲपवर सुरू आहे. फक्त 1300 रुपयाच्या फीसमध्ये तुम्ही हे संबंध 8 घटक जे का आहेत ते या GS2 पार्ट 1 च्या बॅचमध्ये या ठिकाणी अभ्यासू शकता. कोणते घटक? तर भारताचे संविधान, भारतीय संघराज्य व्यवस्था, भारतीय प्रशासनाचा उगम, राज्यशासन व प्रशासन, ग्रामीण व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासन व प्रशासन, जिल्हा प्रशासन, पक्ष आणि हितसंबंधी गट आणि निवडणूक प्रक्रिया. तर हे जे काही पहिले 8 घटक आहेत या संबंध GS2 पार्ट 1 च्या बॅचमध्ये तुम्ही या ठिकाणी अभ्यासू शकता. साधारणपणे 50% सिलेबस या संबंध पार्ट 1 च्या बॅचमधून आपला कव्हर होतो GS2 चा. तर हे संबंध जे काही 8 घटक जे आहेत ते फक्त या ठिकाणी 1300 रुपयाच्या फीसमध्ये आपण अभ्यासू शकता या बॅचमध्ये. शिवाय या बॅचमध्ये एकूण 80+ व्हिडिओज प्लस नोट्स आहेत. वॉच टाईम 3 पट आहे आणि व्हॅलिडिटी आहे 8 महिने. तर असं या बॅचचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळेल. या दोन्ही बॅचेसविषयीची कोणती इन्क्वायरी करायची असेल तर या ठिकाणी या कॉन्टॅक्ट नंबर आपण याची इन्क्वायरी करू शकता. आता प्रश्न असा पडतो की या ठिकाणी GS2 पार्ट 1 ची बॅच आहे म्हटल्यानंतर पार्ट 2 ची पण बॅच असणं साहजिक आहे. तर या ठिकाणी ज्यांना कोणाला या ठिकाणी केवळ पार्ट 1 ची बॅच हवी आहे ते पार्ट 1 च्या बॅचच्या प्रश्नातून चॉईस घेऊ शकतात आणि या 8 घटकांच्या प्रश्ने संबंध जो काही सिलेबस आहे तो प्राप्त करू शकतात. पण ज्यांना या ठिकाणी GS2 पार्ट 2 च्या प्रश्नातून या ठिकाणी अभ्यास करायचा आहे तर आता एक लक्षात घ्या की आपल्या सिलेबसमध्ये किंवा आपल्या GS2 च्या पेपरमध्ये कुठेही पार्ट 1 आणि पार्ट 2 असा उल्लेख नाही आहे. पण केवळ या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव अशी ही विभागणी जी काय ती केलेली आहे. का तर या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना हा GS2 पार्ट 1 चा पार्ट जो आहे तो नको असतो. फक्त नवीन जो काही घटक या ठिकाणी जुलै 2020 मध्ये ॲड केले गेलेले आहेत तर त्या घटकांच्या रचनेच अभ्यास आवश्यक असतो आणि म्हणून त्याकरता मी दुसरीही बॅच या ठिकाणी सुरू करणार आहे. तर ती आहे एक प्रकारे राज्यसेवा मुख्य परीक्षा राज्यव्यवस्था GS2 पार्ट 2 स्पेशल बॅच. फक्त नवीन घटकांचा यामध्ये समावेश केला गेलेला आहे. फक्त नवीन घटकांचा समावेश करत असताना या ठिकाणी ही जी काही बॅच आहे ती या संबंध घटकांची रचना विचार घेतलेली आहे. पहिला घटक जो आहे तो म्हणजे भारतीय प्रशासनाचा उगम, त्यानंतर प्रशासकीय कायदा, काही सुसंबद्ध कायदे, कृषी प्रशासन व ग्रामीण अर्थव्यवस्था, घटनात्मक व वैधानिक संस्था, लोक प्रशासनातील संकल्पना, दृष्टिकोन आणि सिद्धांत आणि सार्वजनिक धोरण. तर असे हे एकंदरीत 7 घटक या बॅचमध्ये आपला अभ्यासाला मिळतील. साधारणपणे 1200 रुपयाच्या फीसमध्ये ही संबंध बॅच जी काय ती आपल्याला अभ्यास देऊ शकेल आणि एक प्रकारे याच्याही मध्ये एकूण 70+ व्हिडिओज प्लस नोट्स, वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी 8 महिने आहे. आणि त्याचबरोबर या बॅचमध्ये भलेही या ठिकाणी इतर जे काही घटक आहेत कोणते प्रसारमाध्यमे किंवा शिक्षण पद्धती किंवा सार्वजनिक सेवा असे जे काही इतर घटक या ठिकाणी शिल्लक राहतात ते जरी कव्हर केले नसले
तरी या ठिकाणी या इतर घटकांच्या बाबतच्या ज्या काही नोट्स आहेत त्याच्यामध्ये अवेलेबल होतील. तर साधारणपणे या ठिकाणी 1200 रुपयाच्या फीसमध्ये ही GS2 पार्ट 2ची स्पेशल बॅच जी आहे ती जी फक्त नवीन घटकांशी संबंधित आहे ती आपण प्राप्त करू शकता. तर याही बॅचला या ठिकाणी जर याबाबतची कोणती इन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर या ठिकाणी इन्क्वायरी करू शकता. ही बॅच लवकरच आपली 15 जुलैपर्यंत सुरू होणार आहे. हळूहळू याची व्हिडिओसुद्धा या ठिकाणी अपलोड होत चाललेले आहेत. तर त्यामुळे 15 जुलैपर्यंत या बॅचला या ठिकाणी आपण स्टार्ट करणार आहोत. तर या ठिकाणी या कोणत्याही बॅचेस संबंधीची इन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण इन्क्वायरी करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांना कुणाला व्हिडिओज बेसिसवर बॅच नको आहेत, फक्त नोट्स बेसिसवर बॅच हवेत, तर याच्या आधीसुद्धा मी बऱ्याचशा लेक्चरमध्ये सांगितलं होतं की केवळ नोट्स बेसिसवरचे सुद्धा बॅच आपले अवेलेबल आहेत. तर गट ब गट क मुख्य परीक्षेची PDF नोट्स बॅच जी आहे ते फक्त 540 रुपयामध्ये अवेलेबल आहे. यामध्ये सुधारित अभ्यासक्रमानुसार सर्व नोट्स या ठिकाणी आपण अवेलेबल करून दिलेले आहेत. एकूण 40+ PDF फाईल्स, घटकनिहाय प्रश्न विश्लेषणाच्या नोट्स पण याच्यामध्ये प्राप्त होतील आणि PDF डाउनलोड करून प्रिंट पण या ठिकाणी काढता येऊ शकेल. एवढंच नव्हे तर या ठिकाणी जी काही GS2चा संपूर्ण पेपर आहे त्याचीही PDF नोट्स बॅच आपली सध्या ॲपवर अवेलेबल आहे. 1500 रुपयाच्या फीसमध्ये GS2च्या संपूर्ण पेपरच्या नोट्स आपल्याला याच्यामध्ये अवेलेबल होतील. एकूण 100+ PDF फाईल्स आहेत. सुधारित अभ्यासक्रमाप्रमाणे सर्व प्रकारचे नोट्स असतील आणि PDF डाउनलोड करून याची प्रिंट आपल्याला काढता येऊ शकेल. तर या दोन्ही बॅचेस संबंधीची कोणतीही एन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण या ठिकाणी एन्क्वायरी करू शकता. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. राष्ट्रीय ई-शासन योजनेअंतर्गत ई-पंचायत हे मिशन मोड प्रकल्पांपैकी एक म्हणून ओळखले जाते. या प्रकल्पाचा उद्देश पंचायत प्रक्रियेअंतर्गत संगणकीकरण, तळागाळातील नियोजन प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यास पंचायतींना सक्षम करणे, माहिती तंत्रज्ञानाच्या परिणामकारक वापरास लोकांना सक्षम करणे, सर्व पंचायत राज संस्थांच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता आणणे. पर्याय उत्तरे A, B आणि C, A, B आणि D, B, C आणि D, A, B, C आणि D. आता पहा की इथं जो प्रश्न विचारला गेलेला आहे तो नीट योग्य पद्धतीने समजून घ्यायची गरज आहे, कारण की या प्रश्नामध्ये पंचायत राजशी रिलेटेड असणाऱ्या योजनेविषयीच्या प्रश्नातून प्रश्न विचारलेला आहे. म्हटलंय काय की राष्ट्रीय ई-शासन योजनेअंतर्गत ई-पंचायत मिशन मोड प्रकल्पांपैकी एक म्हणून ओळखले जाते. ई-पंचायत हे मिशन मोड प्रकल्पांपैकी एक म्हणून ओळखले जाते. या प्रकल्पाचा उद्देश, कोणत्या प्रकल्पाचा उद्देश आपल्याला विचारलेला आहे तर ई-पंचायत या मिशनचा उद्देश काय असं प्रश्न विचारलेला आहे. आणि कोणत्या योजनेअंतर्गत तर राष्ट्रीय ई-शासन योजनेअंतर्गत. तर एक लक्षात घ्या की 2006 मध्ये राष्ट्रीय ई-शासन योजनेचा विचार जो काय तो मांडला गेला होता, विचार घेतला गेला होता. आणि या राष्ट्रीय ई-शासन योजनेअंतर्गत पुढे 2018 मध्ये 2018 मध्ये या ई-पंचायत मिशनचा विचार जो काय तो पुढे आला. म्हणजे राष्ट्रीय ई-शासन योजनेअंतर्गत या ठिकाणी ई-पंचायत ही जी काही मिशन आहे ते 2018 मध्ये विचारात घेतलेलं होतं. विशेष म्हणजे या ठिकाणी जी काही राष्ट्रीय ई-शासन योजना आहे त्या ई-शासन योजनेमधल्या योजनांना किंवा एक प्रकारे उद्देशांना साध्य करण्यासाठीच, म्हणजे 2006 मधील राष्ट्रीय ई-शासन योजनेच्या उद्देशांना साध्य करण्यासाठीच हे जे काही 2018 मध्ये ई-पंचायत मिशन मोड आहे ते या ठिकाणी विचारात घेतलेलं होतं. आणि मग त्यामध्ये सुद्धा कोणते उद्देश होते हे इथं आपल्याला विचारलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकेल की भारतामध्ये जी काही ई-गव्हर्नन्सचं स्वरूप स्वीकारलं गेलेलं आहे तर त्या ई-गव्हर्नन्सचं स्वरूप स्वीकारण्यामागचा मुख्य हेतू काय आहे तर प्रशासनामध्ये अधिकाधिक पारदर्शकता प्रस्थापित करणे हाच उद्देश या ठिकाणी या ई-गव्हर्नन्सचा विचार घेतला होता. मग या ई-गव्हर्नन्समध्ये राष्ट्रीय ई-शासन योजना येऊ किंवा ई-पंचायत या प्रकारचं मिशन मोड येऊ, या ठिकाणी या पाठीमागचा हेतू जो काय तो पारदर्शकता आणणे, भ्रष्टाचार विरहित या ठिकाणी कारभार करणे या हेतूंनाच विचार घेतलेला होता असं म्हणायला काही हरकत नाही. त्याचबरोबर कार्यक्षमतेचाही संदर्भ याच्यामध्ये सांगता येऊ शकतो की अधिकाधिक कार्यक्षमता प्रशासनाच्या स्तरावर वाढावी. तर इथं जे काही पर्याय दिले त्या पर्यायाचा प्रश्न विचार केला तर पंचायत प्रक्रियेअंतर्गत संगणकीकरण करणे हाही या ई-पंचायत मिशनचा हेतू होता किंवा उद्देश होता हे सांगता येऊ शकेल. तळागाळातील नियोजन प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यास पंचायतींना सक्षम करणे हाही या ठिकाणी उद्देश होता या ई-पंचायत मिशनचा. माहिती तंत्रज्ञानाच्या परिणामकारक वापरास लोकांना सक्षम करणे याचा संदर्भ या ठिकाणी तिथं या दृष्टीने सांगता येत नाही, कारण की माहिती तंत्रज्ञानाच्या परिणामकारक वापरास लोकांना सक्षम करणे हे काही पंचायत राजच्या दृष्टीने ई-पंचायत मिशनचा भाग नव्हता. इथं या ठिकाणी आपण म्हणू शकतो की माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यास पंचायतींना सक्षम करणे,
पंचायतींना सक्षम करणं हे योग्य आहे, कारण की पंचायत स्तरावर या ठिकाणी त्याचा विकास होणं गरजेचं होतं किंवा पंचायत स्तरावर या ठिकाणी त्याचा विस्तार होणं गरजेचं होतं. पण या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना परिणामकारक वापरास सक्षम करणं हा हेतू काही नव्हता, कारण की लोक जे काय आहे ते स्वतःच्या पातळीवर त्याबाबतचा जो काही प्रयत्न आहे तो करू शकतात. त्याकरता ई पंचायत योजनेअंतर्गतच तसा प्रयत्न केला पाहिजे असं काही नव्हतं. त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाच्या परिणामकारक वापरास लोकांना सक्षम करणे याचा संदर्भ या उद्देशाच्या दृष्टीने सांगता येत नाही. सर्व पंचायत संस्थांच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता आणणे तर हेही या ठिकाणी हेतू होता हे स्पष्ट करता येऊ शकेल. त्यामुळे ABD हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. मात्र C हे जो काही पर्याय आहे तो ई पंचायत मिशन प्रकल्पाचा हेतू होता किंवा उद्देश होता असं म्हणणं चुकीचं आहे. तर ABD पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. माझं पहा, राष्ट्रीय ई शासन योजनेअंतर्गत 2006 मध्ये भारतातील ग्रामपंचायतीमधील कामकाजात सुधारणांच्या दृष्टीने, कारण की जोपर्यंत या ठिकाणी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा घडून आणल्या जाणार नाही तोपर्यंत या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या प्रशासन व्यवस्थेचं काम हे सुरळीत पार पाडलं जाणार नाही. आपल्याकडे अनेक प्रकारच्या सुधारणा आज पावित होऊन गेलेल्या आहेत. मग ते प्रशासकीय सुधारणा आयोग पहिल्याच्या माध्यमातून असतील किंवा प्रशासकीय सुधारणा आयोग दुसरा याच्या शिफारशीच्या माध्यमातून असतील. तर त्या सुधारणांचा जो ओघ आहे किंवा त्या सुधारणांची जी काही प्रोसेस आहे ती नेहमी आपल्याकडे या ठिकाणी कंटिन्यूअस चालू राहत राहते. तर त्यामध्ये ई गव्हर्नन्सचाही संदर्भ आपल्याला सांगता शकतो आणि या ई गव्हर्नन्सचाच भाग म्हणून राष्ट्रीय ई शासन योजनेचा विचार जो आहे तो आपण करू शकतो. मग आता पहा, इथंही 2006 मध्ये भारतातील ग्रामपंचायतीमधील कामकाजाच्या सुधारणांच्या दृष्टीने ICT माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान योजनेची सुरुवात करण्याचं निश्चित केलं गेलं. कोणत्या योजनेची? तर ICT योजनेची सुरुवात करण्याचं निश्चित केलं गेलं या राष्ट्रीय ई शासन योजनेअंतर्गत. 2018 मध्ये वरील उद्देशाला कोणत्या? तर या राष्ट्रीय ई शासन योजनेअंतर्गतल्या माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या प्रसाराच्या उद्देशाला साध्य करण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी मिशन मोड प्रकल्पांचा एक भाग म्हणून या ठिकाणी या ई पंचायत मिशन सुरू करण्याचा विचार जो काय तो मांडला गेला. कोणाकडून? तर भारताच्या पंचायत राज मंत्रालयाच्या द्वारे. आणि मग अशा या ई पंचायत मिशनचे उद्देश जे काय आहेत ते आपल्याला परीक्षेमध्ये या प्रश्नाच्या स्वरूपात विचारलेले आहेत. तर या ई पंचायत योजनेचे जे काही किंवा ई पंचायत मिशनचे जे काही उद्देश आहेत त्यामध्ये या संबंध उद्देशांचा उल्लेख करता येईल की ग्रामीण भारतास ऑनलाईन माहितीद्वारे अद्ययावत करणे. संबंध ग्रामीण भारतास ऑनलाईन माहितीद्वारे अद्ययावत करणे, कारण की पंचायत राज मंत्रालय भारत सरकारच्या ज्या काही विभिन्न योजना आहेत त्या विभिन्न योजना जर तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या असतील आणि त्या दृष्टीने त्यांना सक्षम करायचं असेल तर ग्रामीण भारतास ऑनलाईन माध्यमातून अद्ययावत करणं हे या ठिकाणी आवश्यक होतं. हा उद्देश या ठिकाणी त्याच्यामध्ये ठेवलेला आहे. संबंध ग्रामपंचायतींना संगणकीकृत करणे, कारण की जर का संबंध ग्रामपंचायतीचं कॉम्प्युटरीकरण झालं किंवा कॉम्प्युटराइज त्या केल्या गेल्या तर ऑब्व्हियसली सर्व प्रकारची जी काही माहिती जी काय ती त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि कार्यक्षमता वाढेल आणि पारदर्शकता सुद्धा वाढेल. तर त्यामुळे या ठिकाणी संगणकीकृत करणे, सर्व पंचायत संस्थांच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता आणणे व त्यांना उत्तरदायी बनविणे, कारण की बऱ्याच वेळा आपल्याकडे या ठिकाणी पंचायत संस्थांच्या पातळीवरचं जे काही उत्तरदायित्व आहे ते जनतेप्रती योग्य पद्धतीने पाहायला मिळत नाही आणि मग ते राहावं या हेतून या ठिकाणी या पारदर्शकतेला सुद्धा साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून उत्तरदायित्वाची भूमिका सुद्धा अधिक मजबूत करण्याचा दृष्टिकोन या योजनेच्या माध्यमातून विचार घेतलेला आहे. त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यास पंचायतीच्या प्रतिनिधी, पदाधिकारी व अधिकारी कर्मचारी यांना सक्षम करणे. आता पहा, इथं जो या ठिकाणी तिसरा पर्याय दिला होता की माहिती तंत्रज्ञानाच्या परिणामकारक वापरास लोकांना सक्षम करणे किंवा जनतेला सक्षम करणे, याला आपण हा हेतू का नाही म्हटलं? कारण की जनतेला सक्षम करणं या हेतूने याचा विचार केलेला नव्हताच. तर कोणाला सक्षम करण्याच्या हेतू विचार केला होता? तर माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करण्यास पंचायतीच्या प्रतिनिधींना, पदाधिकाऱ्यांना आणि अधिकारी कर्मचारी यांना सक्षम करणे. म्हणजेच एक प्रकारे या ठिकाणी कुणाला सक्षम करणे? तर पंचायतीने सक्षम करणे या माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने. म्हणजे जर का माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करण्यास या संबंध प्रतिनिधी, पदाधिकारी आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांना सक्षम केलं गेलं तर ते लवकरात लवकर या ठिकाणी जनतेची कामं जी काय ती करू शकतील आणि जनतेला अधिक चांगल्या प्रकारची पारदर्शी पद्धतीने प्रशासन व्यवस्था आणि उत्तरदायी प्रशासन व्यवस्था पुरवण्यास मदत करू शकतील. म्हणून हा जो काही हेतू आहे तो सर्वात अधिक महत्त्वाचा हेतू किंवा उद्देश होता असं म्हटलं तरी चालेल. त्याचबरोबर पंचायत संस्थांमधील जनतेच्या भागीदारीला किंवा जनसहभागाला सुनिश्चित करणे, कारण की जर का चांगल्या प्रकारची पारदर्शी सेवा आणि चांगल्या प्रकारचं प्रशासन जर या ठिकाणी या ई शासन योजनेच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलं गेलं जनतेला, तर जनतेचा सुद्धा त्या प्रशासनाच्या पातळीवर असणारा सहभाग किंवा
भागीदारी जी काय आहे ती वाढायला वेळ लागत नाही, ती आपोआप वाढते. का? कारण की जनता सुद्धा या ठिकाणी या संबंध ई गव्हर्नन्स किंवा ई पंचायतीच्या रचनातून या ठिकाणी सक्षम व्हायला वेळ लागणार नाही, ती सक्षम होऊ शकते आणि त्या माध्यमातून त्यांचा असणारा जो काही सहभाग किंवा भागीदारी जी काय आहे ती त्याच्यामध्ये अधिकाधिक वाढू शकते. तर त्यामुळे या संबंध उद्देशांना समोर ठेवून ई पंचायत मिशन विचारात घेतलं गेलेलं होतं 2018च्या स्तरावर राष्ट्रीय ई-शासन योजनेअंतर्गत. तर याचा संदर्भ आपल्या या पत्रिकेत स्पष्ट करता येईल. पुढचा प्रश्न, भारतात सन 1972 पासून अंमलात आलेल्या ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या प्रमाणासंदर्भात काय खरे नाही? भारतात सन 1972 पासून अंमलात आलेल्या ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या प्रमाणासंदर्भात काय खरे नाही? ए, तुम्ही रोज 3 लिटर पाणी पिणे अपेक्षित आहे. बी, तुम्ही अंघोळ 16 लिटर पाण्यात उरकायला हवी. पर्याय केवळ ए, केवळ बी, दोन्ही नाहीत, दोन्ही. आता हा जो काय प्रश्न आहे तो मागे या ठिकाणी राज्यसभा मेन्समध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, पण या ठिकाणी आता याचा संदर्भ आपल्याला कोणत्या अर्थाने घ्यायचा आहे? तर इथं पहा की वर्ष कोणतं आहे? 1972. तर 1972 मध्ये भारतामध्ये सर्वाधिक मोठा असा भीषण दुष्काळ जो काय तो पडलेला होता आणि मग अशा दुष्काळाच्या परिस्थितीचा विचार करता पाणी टंचाई ही खूप मोठ्या प्रमाणात होती आणि म्हणून पाणी टंचाईच्या म्हणजे 1972च्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी टंचाईचा विचार करून ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्याच्या प्रमाणासंदर्भात जे काही निर्णय घेण्यात आला होता त्या निर्णयाच्या आधारावर या ठिकाणी हा प्रश्न जो काय तो विचारलेला आहे. तर इथं काय खरे नाही असं विचारलेलं आहे की ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या प्रमाणासंदर्भात काय खरे नाही 1972 पासून अंमलात आलेल्या प्रश्नातून. तर या ठिकाणी तुम्ही अंघोळ 16 लिटर पाण्यात उरकायला हवी हे म्हणणं जे काय आहे ते इथं लागू पडत नाही. मात्र तुम्ही रोज 3 लिटर पाणी पिणे अपेक्षित आहे हे मात्र लागू पडतं. मग आपल्याला विचारलंय काय की काय खरे नाही, तर उत्तर आपल्याला सांगता येईल केवळ बी. कारण की शरीराला पिण्यासाठी पाणी अपेक्षित आहे, ते आंघोळीसाठी 16 लिटर मिळायलाच पाहिजे किंवा त्या 16 लिटर पाण्यातच आपण आंघोळ उरकायला हवी याला अधिक महत्त्वाचं स्थान नाही आहे. आपल्या शरीराला या ठिकाणी किती पाणी आवश्यक आहे ते पिण्यासाठी किती आवश्यक आहे या अर्थाने ते अधिक महत्त्वाचं आहे. आणि म्हणून एक प्रकारे 1972च्या भीषण दुष्काळातील असणारी पाणी टंचाई आणि त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या रचनातून जे काही प्रमाण स्पष्ट केलेलं होतं त्या अर्थाने फक्त ए विधान खरे आहे, मात्र बी जे काय आहे ते चुकीचे आहे किंवा खरे नाही आहे. आणि म्हणून उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 2 की केवळ बी. भारतातील सन 1972च्या भीषण दुष्काळामध्ये पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर अंमलात आलेल्या ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या प्रमाणाच्या दृष्टीने प्रत्येक व्यक्तीने रोज 3 लिटर पाणी पिणे अपेक्षित आहे असे सूचित केले होते. आणि म्हणून या एकत्रित सूचनेनुसार हा संदर्भ जो काय आहे तो योग्य आहे, मात्र बी हा संदर्भ जो काय आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे किंवा खरा नाही आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च खालीलपैकी कोण करते? महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च खालीलपैकी कोण करते? पूर्णतः ग्रामपंचायत, पूर्णतः राज्य सरकार, राज्य शासन आणि ग्रामपंचायत समसमान, जिल्हा परिषद आणि राज्य शासन समसमान. तर आता एक लक्षात घ्या की इथं ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च असं म्हटलेलं आहे, ग्रामसेवकाच्या बाबतीतचं म्हटलेलं नाहीये. कारण की एक लक्षात घ्या की ग्रामसेवकाच्या वेतनाबाबतचा खर्च हा जिल्हा निधीतून केला जात असतो, त्यामुळे या ठिकाणी त्याचा संबंध इथे येत नाही. पण इथं ग्रामपंचायतीचे जे काही इतर कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या रचनेतून असणारा वेतनावरचा खर्च कोण करते असा प्रश्न विचारात घेतलेला आहे. तर इथे या ठिकाणी उत्तर आपलं सांगता येईल राज्य शासन आणि ग्रामपंचायत समसमान. पर्याय क्रमांक 3 की महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च राज्य शासन आणि ग्रामपंचायत समसमान पद्धतीने करतं हे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 61(1) च्या आधारावर आपल्याला सांगता येईल. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 61(1) च्या आधारावर हे आपल्याला स्पष्ट करता येईल की एक प्रकारे ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च हा राज्य शासन आणि ग्रामपंचायत समसमान करते. मात्र पहा 1958 मधील या कायद्यातील कलम 61(1) नुसार महाराष्ट्रातील संबंध कर्मचाऱ्यांच्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च हा राज्य शासन आणि ग्रामपंचायत समसमान करते हे आपल्याला या कलम 61(1) च्या आधारावर स्पष्ट करता येईल. पुढे जाण्याच्या आधी पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊन आपल्या इतर ज्या काही बॅचेस आहेत त्याच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. सध्या आपल्या ॲपच्या माध्यमातून इतरही काही बॅचेस चालू आहेत, त्यामध्ये एक प्रकारे या पंचायत राज आणि नागरिक सुशासन स्पेशल बॅचचा उल्लेख सुद्धा करता येईल. का तर ही बॅच आपल्याला सर्व अर्थाने या ठिकाणी अधिकाधिक फायदेशीर आहे. मग ती पूर्व परीक्षा असो, मुख्य परीक्षा असो, या सर्व दृष्टिकोनातून या ठिकाणी ही निश्चितच बॅच आपल्याला फायदेशीर आहे.
कशा पद्धतीने याचा प्रत्यय या ठिकाणी पुढे मी जी काही माहिती सांगणार आहे वेगवेगळ्या प्रश्नांच्या संदर्भात त्यातून लक्षात येईलच. तर एक लक्षात घ्या की या ठिकाणी ही बॅच फक्त 300 रुपयामध्ये अवेलेबल आहे. 70% डिस्काउंटसह 19+ व्हिडिओज आहेत. वॉच टाईम 3 पट आहे. व्हॅलिडिटी 6 महिने आहे. तर या बॅचमध्ये पंचायत आणि नागरी सुशासनाचा सर्व जो काही सिलेबस आहे तो कव्हर केलेला आहे. पेसा कायदा 1996 सह आणि 73-84 घटनावस्ती किंवा भारताच्या स्तरावर आणि महाराष्ट्राच्या स्तरावर पंचायत राज संस्थांच्या विकास प्रक्रियेच्या स्तरावर संबंध अपडेट स्वरूपाची माहिती 2023 पर्यंतच्या संबंध अपडेटसह या बॅचमध्ये मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर एक प्रकारे फक्त 300 रुपयाच्या फीसमध्ये व्हिडिओज प्लस नोट्ससह असणारी ही जी काही बॅच आहे ती आपल्याला अवेलेबल होईल फक्त 300 रुपयामध्ये. या ठिकाणी दुसरी एक बॅच आपली सध्या सुरू आहे आपल्या ॲपच्या माध्यमातून की जी सुद्धा राज्यसेवा पूर्वपरीक्षा असो, गट ब गट क मुख्य परीक्षा असो, पूर्वपरीक्षा असो, सगळ्याच परीक्षांना उपयोगाची बॅच आहे. ती म्हणजे घटनावस्ती आणि कलमे स्पेशल बॅच की ज्या बॅचच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला संबंध घटनेतल्या घटनावस्त्या आणि महत्त्वपूर्ण कलमांचं विश्लेषण जे काय आहे ते पाहायला मिळू शकेल. एवढंच नव्हे तर घटनावस्ती आणि कलमांच्या प्रश्नांचंही विश्लेषण या बॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. एकूण 10+ व्हिडिओज प्लस या ठिकाणी नोट्स पण याच्यामध्ये अवेलेबल आहेत आणि वॉच टाईम 3 पट आहे. व्हॅलिडिटी 3 महिने आहे. फक्त 100 रुपयाच्या फीसमध्ये ही बॅच आपल्याला या ठिकाणी 3 महिन्याच्या व्हॅलिडिटीसह प्राप्त होऊ शकते. तर आगामी जी काही गट ब गट कची मुख्य परीक्षा आहे त्यामध्ये महत्त्वपूर्ण अशा कलमांचा संदर्भ, ठळक महत्त्वपूर्ण कलम असा संदर्भ या ठिकाणी आपला घटकाच्या रूपाने दिलेला आहे. तर त्या दृष्टीने सुद्धा ही बॅच उपयोगाची आहे आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेतसुद्धा बरेचसे प्रश्न या ठिकाणी कलमांच्या पातळी विचारले जातात. तर त्याही दृष्टीने ही बॅच महत्त्वपूर्ण आहे. तर या बॅचबद्दलची कोणतीही इन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर इन्क्वायरी करू शकता. एवढंच नव्हे तर या ठिकाणी राज्यव्यवस्थेची बेसिक फाउंडेशन बॅचसुद्धा आपली सध्या सुरू आहे. 80% डिस्काउंटसह फक्त या ठिकाणी 700 रुपयाच्या फीसमध्ये ही संबंध बॅच आपल्याला अवेलेबल आहे. आगामी 2024च्या सेशनातून जो कोणी विद्यार्थी तयारी करू इच्छितो त्यांना ही बॅच निश्चितच फायदेशीर आहे. तर एक प्रकारे या ठिकाणी या बॅचच्या माध्यमातून आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा, गट ब गट क पूर्वपरीक्षा किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या सरळ सेवेच्या परीक्षांची तयारी जी काय ती करू शकता आणि ज्यांचं उद्दिष्ट 2024 सेशनातून आहे त्यांना निश्चितच या ठिकाणी ही बेसिक फाउंडेशन बॅच फायदेशीर आहे. तर 29+ व्हिडिओज प्लस नोट्स, वॉच टाईम 3 पट, व्हॅलिडिटी 6 महिने या बॅचमध्ये आपल्याला प्राप्त होईल. तर फक्त 700 रुपयाच्या फीसमध्ये ही संबंध बॅच आपल्याला अवेलेबल आहे. त्याचबरोबर डिपार्टमेंटल PSI पूर्वपरीक्षेची बॅचसुद्धा आपली सध्या सुरू आहे आणि ही पण बॅच फक्त 700 रुपयाच्या फीसमध्ये अवेलेबल आहे. आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार संबंध घटक या बॅचमध्ये या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. एकूण 25+ व्हिडिओज प्लस नोट्सची बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे. व्हॅलिडिटी 6 महिने आहे. तर याही बॅचबद्दलची कोणती इन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण इन्क्वायरी करू शकता. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालील विधाने विचारात घ्या. महिलेसाठी राखीव असलेल्या जागेवर निवडून आलेल्या महिला सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी 2/3 बहुमताची आवश्यकता असते. महिलांसाठी राखीव जागा फिरत्या पद्धतीने निश्चित केल्या जातात. सरपंच आपला राजीनामा पंचायत समितीच्या सभापतीकडे सादर करतो. उपसरपंच पद हे महिलांसाठी राखीव असते. यापैकी कोणती विधाने चूक व कोणती बरोबर यांचा पर्याय निवडा. AB बरोबर तर CD चूक, CD बरोबर तर AB चूक, AC बरोबर तर BD चूक आणि BC बरोबर तर AD चूक. तर एक लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला कोणती विधाने बरोबर आणि कोणती चूक हे या संबंध 4 विधानातून शोधायचं आहे. तर महिलेसाठी राखीव असलेल्या जागेवर निवडून आलेल्या महिला सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी 2/3 बहुमताची आवश्यकता असते हे म्हणणं चुकीचं आहे. तर खऱ्याने या ठिकाणी त्याची 3/4 बहुमताची आवश्यकता असते असं म्हणणं बरोबर आहे. म्हणून हे विधान विधान जे काय आहे ते चुकीचं आहे. महिलांसाठी राखीव जागा फिरत्या पद्धतीने किंवा रोटेशन पद्धतीने निश्चित केले जातात. तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. महिलांसाठीच नव्हे तर अनुसूचित जाती जमाती किंवा इतर मागासवर्गीय यांच्यासाठीच्याही जागांचा संदर्भ जो काय आहे तो रोटेशन पद्धतीनेच विचार घेतला होतो. का तर आपल्याकडे 73व्या घटनावस्तीच्या माध्यमातून किंवा 74व्या घटनावस्तीच्या माध्यमातून या संबंध घटकांना घटनात्मक संरक्षण आरक्षण देण्याच्या माध्यमातून दिले गेलेलं आहे. तर त्यामुळे या संबंध घटकांच्या आरक्षणाचा विचार रोटेशन पद्धतीनेच केला जातो. त्यानंतर सरपंच आपला राजीनामा पंचायत समितीच्या सभापतीकडे सादर करतो. तर हेही विधान या ठिकाणी बरोबर आहे कारण की सरपंच हा आपला राजीनामा पंचायत समितीच्या सभापतीकडे सादर करत असतात. उपसरपंच पद हे महिलांसाठी राखीव असते. तर हेही विधान या ठिकाणी चुकीचं आहे कारण की उपसरपंच पद हे या ठिकाणी महिलांसाठीच काय तर अनुसूचित जाती जमाती किंवा इतर मागासवर्गीय यांच्याही दृष्टीने या ठिकाणी ते राखीव नसतं. फक्त सरपंच असो किंवा पंचायत समिती सभापती असो किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष असो हे जे काही पदाधिकारी मध्ये मोडणारी पदं आहेत तीच पदं या ठिकाणी राखीव असतात. बाकी उपसरपंच किंवा उपसभापती किंवा जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष अशी कोणतीही पदं आपल्याकडे राखीव नसतात.
मग ती अनुसूचित जाती जमातीसाठी असोत किंवा महिलांसाठी असोत किंवा इतर मागासवर्गीयांसाठी असोत ती राखीव नसतात. आणि म्हणून या ठिकाणी महिलांसाठी उपसरपंच पद हे राखीव असते असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. तर उत्तर आपल्याला सांगता येईल ए आणि डी हे चुकीचे आहेत, मात्र बी आणि सी बरोबर आहेत. तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आपला संदर्भ पाहायला मिळतो की बी आणि सी हे बरोबर आणि ए आणि डी हे चूक आहेत. मग आता पहा, महिलेसाठी राखीव असलेल्या जागेवर निवडून आलेल्या महिला सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या पदांचा जर विचार केला तर सरपंच, पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्ष ही जी काही संबंध पदाधिकाऱ्यांमध्ये मोडणारी पदं आहेत ही अनुसूचित जाती जमाती, महिला आणि इतर मागासवर्गीय यांच्याकरता आरक्षित असतात, राखीव असतात. आता इतर मागासवर्गीयांच्या पातळीवर जर विचार केला तर राज्य शासनाच्या कायद्याद्वारे यांचं जे काही आरक्षण आहे ते विचार घेतलं जातं. आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही विभिन्न प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही आहेत किंवा अडून राहिलेल्या आहेत त्या केवळ या ठिकाणी या इतर मागासवर्गीयांच्या असणाऱ्या आरक्षणाच्या प्रश्नावरूनच. तर त्यामुळे राज्य शासन जे काही कायद्याद्वारे या ठिकाणी हे आरक्षण निश्चित करेल त्यानुसार या इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा विचार जो काय तो या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होत असतो. तर आतापर्यंत आपण जर संदर्भ पाहिला तर या ठिकाणी 27% आरक्षणाचा विचार जो काय तो आपला या इतर मागासवर्गीयांच्या दृष्टीने कायद्याद्वारे केलेला आहे. एकंदरीत या ठिकाणी उपसरपंच, पंचायत समिती सभापती, उपसभापती किंवा जिल्हा परिषद उपाध्यक्ष ही पदे पदाधिकाऱ्यांमध्ये येत नसल्याने या पदांना आरक्षण नसते. कारण की पदाधिकाऱ्यांमध्ये मोडणारी पदं कोणती आहेत तर सरपंच, पंचायत समिती सभापती किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष त्यांच्या बाबतीत असणारं हे आरक्षण या ठिकाणी या तिन्ही घटकांनी स्पष्ट करता येतं. पण या उपसभापती किंवा या ठिकाणी उपसरपंच किंवा जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्या दृष्टीने आरक्षण नसते. त्यानंतर खालील कोणते विधान असत्य आहे? खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य आहे याचा अर्थ तुम्ही या ठिकाणी चूक आहे असाही घेऊ शकता. तर मग आता पहा, जिल्हा परिषदेच्या वर्षातून 4 बैठका होतात, ग्रामसभेच्या ही वर्षातून 4 बैठका होतात, ग्रामपंचायतीची बैठक प्रत्येक महिन्यात होते. वरील सर्व पर्याय सत्य आहेत. तर ऑब्व्हियसली जिल्हा परिषदेच्या वर्षातून 4 बैठका होतात हे म्हणणं बरोबर आहे, कारण की 2 बैठकीतील अंतर 3 महिन्यांपेक्षा अधिक असू नये या अर्थाने जिल्हा परिषदेच्या वर्षातून 4 बैठका होतात हे बरोबर आहे. ग्रामसभेच्या वर्षातून 4 बैठका होतात, तर एका वित्तीय वर्षामध्ये या ठिकाणी ग्रामसभेच्या एकूण किमान 4 बैठका होणं अपेक्षित आहे, त्यामुळे हेही विधान बरोबर आहे. ग्रामपंचायतीची बैठक प्रत्येक महिन्यात होते आणि वर्षभरात एकूण 12 बैठका होतात या अर्थाने तिसरंही विधान बरोबर आहे. तर वरील सर्व सत्य आहेत किंवा सर्व पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत, म्हणून उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 4. आता पहा की या संबंध रचनातून जेव्हा आपण माहिती घेणार आहोत ती माहिती निश्चितच अधिक सखोल पद्धतीने घेणार आहोत. का? कारण की बहुतांश विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी या ठिकाणी माहिती असतातच अशातला भाग नाही आहे. तर त्यामुळे मी या ठिकाणी ग्रामसभेच्या रचनातून असणारा भाग जो का आहे किंवा इतर ज्या काही पंचायत संस्था आहेत त्या रचनातून असणारा भाग जो का आहे तो याच्याबाबत माहिती देत असताना थोडंसं विस्ताराने देतोय, पाहूया. मग आता पहा, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या बाबतीत जर विचार केला तर बैठका आणि गणपतीच्या रचनातून असणारा भाग कसा आहे पहा. प्रत्येक महिन्याला एक या अर्थाने वर्षभरात 12 बैठका ग्रामपंचायतीच्या पार पडतात. एकूण सदस्यांच्या 1/2 अशी ही या ठिकाणी गणसंख्या विचार घेतली जाते. त्यानंतर प्रत्येक महिन्याला एक याप्रमाणे वर्षाला 12 पंचायत समितीच्याही बैठका हे होत असतात. एकूण सदस्यांच्या 1/3 ही विचार घेतली जाते गणसंख्या. आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या पातळीवर जर विचार केला तर एकूण प्रत्येक महिन्याला 1 आणि वर्षाला 4 अशा अर्थाने या ठिकाणी या बैठका होतात. प्रत्येक 3 महिन्याला 1, जसं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की 2 बैठकीतील अंतर 3 महिन्यांपेक्षा अधिक असू नये. तर प्रत्येक 3 महिन्याला 1 आणि वर्षाला 4 या अर्थाने जिल्हा परिषदेच्या एकूण 4 बैठका वर्षभरामध्ये होतात आणि एकूण सदस्यसंख्येच्या 1/3 अशी गणसंख्या विचार घेतली जाते. तर एक लक्षात घ्या की बैठका आणि गणपूर्तीच्या रचनातून असणारा हा संदर्भ जो आहे तो या पद्धतीने आपला स्पष्ट करता येईल. त्यानंतर ग्रामसभेच्या सभांचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा ग्रामसभेच्या सभेच्या बाबतीत सुद्धा आपल्याला सर्व प्रकारची माहिती असणं गरजेचं आहे. आता जनरली मुलांना या ठिकाणी ग्रामसभेच्या ज्या काही सभा असतात त्यांना त्यांच्यावरची माहिती असते, पण ग्रामसभेची विशेष ग्रामसभा काय असते किंवा महिला ग्रामसभा काय असते किंवा वार्ड सभा काय असते याच्याविषयीची पूर्ण अर्थाने माहिती असेलच असं मी म्हणू शकणार नाही. आणि म्हणून थोडक्यात त्याबाबतची सुद्धा माहिती आपण घेऊया की मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 7 व सभा नियम 1959 प्रमाणे ग्रामपंचायतीला ग्रामसभा घ्याव्या लागतात. म्हणजे एकंदरीत ग्रामसभेची जी काय ग्रामसभा भरत असते ती या कायद्याच्या कलम 7 व सभा नियम 1959 प्रमाणे ही ग्रामसभा प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर घ्यावी लागते. तर या ठिकाणी याबाबतचा संदर्भ आपण लक्षात ठेवावा की या मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कोणत्या कलमानुसार तर कलम 7 आणि सभा नियम 1959 प्रमाणे ग्रामसभा घ्याव्या लागतात. त्याचबरोबर
कलम 7(1) मधील तरतुदीनुसार, म्हणजे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 7(1) मधील तरतुदीनुसार 2 ग्रामसभामधील अंतर 4 महिन्यांपेक्षा अधिक असता कामा नये. 2 ग्रामसभामधील अंतर 4 महिन्यांपेक्षा अधिक असता कामा नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याबाबतच्या तरतुदीचा विचार या ठिकाणी आपण 1959चा मुंबई सभा अधिनियम क्रमांक 3 आणि मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 20 जुलै 2016 पर्यंत सुधारित दृष्टिकोनातून याचा विचार करतोय. म्हणजे जी काही सुधारणा या ठिकाणी 2016च्या स्तरावर झालेली आहे त्या दृष्टिकोनातून हा संदर्भ मी सांगतोय. तर 2016च्या सुधारणांच्या दृष्टिकोनातून या संदर्भाचा विचार करावा की कलम 7(1) मधील तरतुदीनुसार 2 ग्रामसभामधील अंतर 4 महिन्यांपेक्षा अधिक असता कामा नये. याशिवाय आवश्यकतेनुसार 4 पेक्षा जादा ग्रामसभा आयोजित करायच्या असतील तर त्याबाबतचा अधिकार सरपंच आणि ग्रामसेवकांना आहे. 2 पेक्षा अधिक जर ग्रामसभा आयोजित करायच्या असतील तर 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट आणि 2 ऑक्टोबरला ग्रामसभा घेणे हे ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवकावर बंधनकारक आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र ग्रामपंचायत नियम 1959च्या पोटनियम 3 नुसार प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची जी काही पहिली सभा आहे ती त्या वर्षाच्या सुरुवातीनंतर 2 महिन्यांच्या आत भरविणे गरजेचे आहे. तर याच्यावर सुद्धा मागे आयोगाने प्रश्न विचारलेला असल्यामुळे आपल्याला याबाबतची माहिती सुद्धा असणं गरजेचं आहे की महाराष्ट्र ग्रामपंचायत नियम 1959च्या पोटनियम 3 नुसार प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली सभा त्या वर्षाच्या सुरुवातीनंतर 2 महिन्यांच्या आत या ठिकाणी भरविणे गरजेचे आहे. तर याच्यावर मागे आयोगाने या अर्थाने प्रश्न विचारला होता की किती महिन्यांच्या आत भरवणे गरजेचे आहे, तर 2 महिन्यांच्या आत भरवणे गरजेचे आहे. एवढंच नव्हे तर ग्रामस्थांनी अथवा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी अथवा जिल्हा परिषद व पंचायत समितीने लेखी मागणी केल्यास, ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी अथवा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून लेखी मागणी केल्यास ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाते. जर या ठिकाणी यांच्याकडून मागणी केली गेली असेल लेखी स्वरूपात, ग्रामस्थांकडून लेखी स्वरूपात मागणी केली असेल, ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांकडून लेखी स्वरूपात मागणी झालेली असेल अथवा जिल्हा परिषद व पंचायत समितीने सुद्धा जर अशी लेखी मागणी केली असेल तर ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाते. एवढंच नव्हे तर ग्रामपंचायतीला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात आर्थिक बाबींशी संबंधित ग्रामसभा घेणे बंधनकारक असते. ग्रामपंचायतीला ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात आर्थिक बाबींशी संबंधित ग्रामसभा घेणं हे बंधनकारक असतं. मागच्या संबंध या ठिकाणी 6 महिन्याच्या कालावधीमध्ये आर्थिक बाबींशी संबंधित कोणकोणते व्यवहार झालेले आहेत या अनुषंगाने अशा प्रकारची ग्रामसभा जी काय आहे ती एक प्रकारे ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात आर्थिक बाबींशी संबंधित घेणे बंधनकारक असतं. त्यानंतर पंचायत राज मंत्रालय भारत सरकार यांच्या आदेशानुसार महिलांच्या विषयासंदर्भात ऑक्टोबर 2012 पासून एक विशेष ग्रामसभा घेणे आवश्यक आहे असंही स्पष्ट केले गेलेलं आहे. पंचायत राज मंत्रालय भारत सरकार यांच्या आदेशानुसार महिलांच्या विषयासंदर्भात ऑक्टोबर 2012 पासून एक विशेष ग्रामसभा घेणं हे आवश्यक आहे. महाराष्ट्रात ग्रामसभा सक्षम करण्यासाठी ग्रामपंचायत अधिनियम 1958 मध्ये सुधारणा करण्यात आली आणि या कायद्यातील कलम 7च्या पोटकलम 5(अ) नुसार ग्रामसभेच्या प्रत्येक नियमित सभेपूर्वी आणि महिला ग्रामसभेच्या पूर्वी जी महिला ग्रामसभा या ठिकाणी एक प्रकारे पंचायत राज मंत्रालय भारत सरकार यांच्या आदेशानुसार 2012 पासून विचार घेतली जाऊ लागलेली आहे ती महिला ग्रामसभा याच्यापूर्वी किंवा ग्रामसभेच्या प्रत्येक नियमित सभेपूर्वी प्रत्येक प्रभागातील मतदारांची वार्ड किंवा प्रभाग सभा बोलविणे सुद्धा गरजेचे आहे. तर ही पण एक सुधारणा या ठिकाणी आपल्याला केलेली पाहायला मिळू शकेल. आणि म्हणून ग्रामसभेशी संबंधित असणाऱ्या ज्या काही वेगळ्या ग्रामसभा आहेत त्या कोणत्या आहेत तर एक प्रकारे या ठिकाणी कलम 7 जाणारी ग्रामसभा असेल, महिलांची ग्रामसभा असेल, ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यातली असणारी आर्थिक बाबीशी संबंधित ग्रामसभा असेल किंवा विशेष ग्रामसभा असेल किंवा अशा प्रकारच्या या ग्रामसभेच्या पूर्वी होणारी वार्ड सभा असेल. तर एक प्रकारे या सर्वांच्या अनुषंगाने आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. तर याबाबतची अधिक विस्तृत माहिती जर आपल्याला या ठिकाणी हवी असेल किंवा एक प्रकारे या ठिकाणी पाहिजे असेल तर निश्चितपणाने आपल्या पंचायत आणि नागरी असोसिएशन स्पेशल बॅचला या ठिकाणी परचेस करा किंवा एक प्रकारे खरेदी करा. त्या माध्यमातून अशा प्रकारची विस्तृत माहिती मग ती ग्रामसभा असो, ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो किंवा इतर कोणत्याही प्रकारची स्थानिक स्वराज्य संस्था असो याविषयीची आपण प्राप्त करू शकाल. तर त्यामुळे अशा प्रकारच्या विस्तृत माहितीकरता ही बॅच आपल्याला निश्चितच फायदेशीर ठरू शकेल.
पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ग्रामपंचायत गठनाची तरतूद भारतीय राज्यघटनेत 73व्या घटनास्थीपूर्वी सुद्धा होती. तर आता पहा की ग्रामपंचायत गठनाची तरतूद ही भारतीय राज्यघटनेत 73वी घटनास्थीपूर्वी सुद्धा होती. तर ती होतीच, ऑब्व्हियसली बरोबर आहे, कारण की भारतीय राज्यघटनेच्या कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीच्या स्थापनेसंबंधीची तरतूद जी काय आहे ती ऑलरेडी केलेली आहे मार्गदर्शक तत्वांच्या पातळीवर. भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वामध्ये या ठिकाणी कलम 40 अंतर्गत या ग्रामपंचायतीच्या गठनाची तरतूद ऑलरेडी केलेली होती. महाराष्ट्रात ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषद पंचायत समित्या विषयक 2 स्वतंत्र कायदे अस्तित्वात आहेत. हेही विधान बरोबर आहे. का तर आपल्याकडे 1958चा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 आहे आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 आहे. त्यामुळे हे 2 प्रकारचे कायदे स्वतंत्र अस्तित्वात आहेत असं म्हणणं सुद्धा बरोबर आहे. अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीकरता भारतीय राज्यघटनेत व महाराष्ट्रातील संबंधित ग्रामपंचायत कायद्यात काही विशेष तरतुदी आहेत. हेही म्हणणं बरोबर आहे. का तर एक प्रकारे भारतीय राज्यघटनेमध्ये परिशिष्ट 5च्या पातीवर असणारी जी काही तरतूद आहे ती अनुसूचित क्षेत्राकरता असणाऱ्या ग्रामपंचायत रचनेतूनच स्पष्ट केली गेलेली आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्रातील जी काही ग्रामपंचायत कायदा 1958चा आहे तर त्या कायद्याच्या कलम 54 मध्ये सुद्धा अनुसूचित क्षेत्रातील असणाऱ्या दृष्टिकोनातून किंवा अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायत दृष्टिकोनातून असणाऱ्या पेसा कायद्याच्या दृष्टिकोनातून असणारा संदर्भ जो काय तो आपला स्पष्ट करता येतो. पेसा कायदा 1996. आणि या कलम 54च्या माध्यमातून या ठिकाणी या पेसा कायद्याच्या स्तरावर या एकत्रित अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभांना जे विशेष अधिकार प्रदान केलेले आहेत त्याचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर भारतीय राज्यघटनेत महिलांकरता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जास्तीत जास्त 50% जागा राखीव ठेवण्याची विशेष तरतूद आहे. तर या ठिकाणी जो उल्लेख इथं केलेला आहे तो काय पहा, भारतीय राज्यघटनेत आपल्याकडे भारतीय राज्यघटनेत महिलांकरता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जास्तीत जास्त 50% राखीव जागा ठेवण्याची विशेष तरतूद आहे का, तर नाहीये. त्यामुळे हे विधान या ठिकाणी चुकीचे आहे. भारतीय राज्यघटनेत 73व्या आणि 74व्या घटनास्थीचा जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की 73व्या आणि 74व्या घटनास्थीच्या माध्यमातून महिलांसाठी 1/3 आरक्षणासंबंधीची तरतूद जी काय ती केली गेली आहे संबंध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. त्यामुळे 50% आरक्षणाची तरतूद विशेष तरतूद केलेली आहे असं म्हणणं चुकीचं आहे. तर केवळ 1/3 आरक्षणासंबंधीची तरतूद 73 आणि 74व्या घटनास्थीद्वारा दोन्ही प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांकरता केली गेलेली आहे. तर त्यामुळे चौथं विधान चुकीचे आहे. आपलं विचारलं होतं त्या ठिकाणी कोणते विधान चुकीचे आहे, तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. बाकी पहिले 3 विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. मग आता कलम 40 नुसार ग्रामपंचायत गठनाची तरतूद भारतीय राज्यघटनेत 73 घटनास्थीपूर्वी सुद्धा होती. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 या 2 प्रकारच्या स्वतंत्र कायद्याची तरतूद अस्तित्वात आहे. पेसा कायदा 1996 नुसार अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीकरता भारतीय राज्यघटनेच्या 5व्या अनुसूचीच्या माध्यमातून किंवा 5व्या परिशिष्टाच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रातील संबंधित ग्रामपंचायत कायद्यात विशेष तरतुदी ज्या काय आहेत त्या पाहायला मिळतात. कशा पद्धतीने, तर पेसा या कायद्यान्वयेच ग्रामपंचायत अधिनियम 1958 अंतर्गत अनुसूचित क्षेत्रातल्या ग्रामसभेस अनुसूचित क्षेत्राबाहेरील ग्रामसभेपेक्षा अनुसूचित क्षेत्राबाहेरील ग्रामसभेपेक्षा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 54 नुसार विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत. जसा उल्लेख मागाशी मी या ठिकाणी कलम 54 खाली केला होता. तर एक प्रकारे या ठिकाणी हे विशेष अधिकार जे बहाल केलेले आहेत या अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेला ते अनुसूचित क्षेत्राबाहेरील ग्रामसभेपेक्षा अधिक आहेत, वेगळे आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी एक विशेष तरतूद या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम याच्यामध्ये केलेली आहे असं म्हणायला जागा उरते. म्हणून ही जी काही विशेष तरतूद जी उल्लेखित केलेला आहे तो बरोबर आहे. का तर पेसा कायद्याखाली हा विशेष तरतुदीचा संदर्भ आपल्याला स्पष्ट केलेला पाहायला मिळतो. भारतीय राज्यघटनेत महिलांकरता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 1/3 जागा राखीव ठेवण्याची विशेष तरतूद आहे. 50%चा संदर्भ जो काय आहे तो या ठिकाणी विचार घेतलेला नाहीये. तर त्यामुळे 73 आणि 74 घटनास्थीद्वारा 1/3 जागा राखीव ठेवण्याची तरतूद घटनेमध्ये स्पष्ट केलेली आपल्याला पाहायला मिळते. आता राहिला प्रश्न 50% जागांचा. तर कायद्याने विभिन्न घटक राज्यांनी या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असणारं जे काही आरक्षण आहे 50% पर्यंत नेलेलं आहे महिलांसाठी विशेष आरक्षण. तर एक प्रकारे या ठिकाणी हे लक्षात घ्या की याच्यावर सुद्धा आयोगाने मागे प्रश्न विचारलेले आहेत की महाराष्ट्रामध्ये महिलांना जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण बहाल केले गेलेलं आहे ते कोणत्या कालखंडामध्ये दिले गेलेलं होतं किंवा त्याबाबतची जो काही महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे तो कधीचा आहे, तर 24 मार्च 2011च्या अंतर्गत
महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार महिलांना जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण जे आहे ते बहाल केलेलं आहे. तर 2011 मधल्या या निर्णयानुसार याचा संदर्भ आपल्याला सांगता येईल की 24 मार्च 2011च्या शासन निर्णयानुसार या ठिकाणी महाराष्ट्रात महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण हे बहाल केलेलं आहे. एवढंच नव्हे तर भारताच्या पातळीवर विचार जर केला तर या ठिकाणी पंचायत संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण देणारं पहिले घटक राज्य हे बिहार आहे. महिलांना या पंचायत संस्थांमध्ये 50% आरक्षण देणारं पहिलं घटक राज्य हे बिहार आहे. आणि 2006 मध्ये असं जे काही निर्णय आहे तो बिहारच्या तत्कालीन मुख्यमंत्री किंवा आत्ताचे मुख्यमंत्री असणाऱ्या नितीश कुमार यांनी घेतलेला होता आणि अशा प्रकारचं आरक्षण महिलांना बहाल केलेलं होतं. किंबहुना नितीश कुमार यांनी या निर्णयाच्या पातळीवर याला मूक क्रांती असंही संबोधलेलं होतं. तर एक प्रकारे या ठिकाणी या दोन्ही बाबतीत आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत की भारतामध्ये महिलांना 50% आरक्षण बहाल करणारं पहिलं घटक राज्य कोणतं, तर ते आहे बिहार. आणि महाराष्ट्राच्या पातळीवर या ठिकाणी महिलांना 50% आरक्षण जे काही बहाल केलेलं आहे ते 24 मार्च 2011च्या शासन निर्णयानुसार. तर या दोन्ही बाबतीत आयोगाने प्रश्न मागे विचारलेले आहेत. एवढंच नव्हे तर ही लिस्ट पण आपण लक्षात ठेवावी की ज्यामध्ये या ठिकाणी कोणकोणत्या घटक राज्यांच्या स्तरावर महिलांना 50% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिलं गेलेलं आहे हे आपल्याला स्पष्ट करता येऊ शकेल. तर मी इथं स्पष्ट केलेलं आहे की लिस्ट ऑफ स्टेट्स हॅव्हिंग 50% रिझर्वेशन फॉर वुमेन्स इन पंचायत राज. तर या ठिकाणी त्यामध्ये आसाम असेल, आंध्र प्रदेश असेल, बिहार असेल, छत्तीसगड असेल, गुजरात असेल, हिमाचल प्रदेश असेल, झारखंड असेल, केरळ असेल, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, सिक्कीम, तमिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तराखंड आणि वेस्ट बेंगॉल. तर अशी ही 19 घटक राज्य की जिथं या ठिकाणी महिलांना पंचायत संस्थांच्या स्तरावर 50% आरक्षण जे काय ते देऊ केले गेलेलं आहे. अल्फाबेटिकली ही संबंधी यादी आपल्याला स्पष्ट करता येते. तर या ठिकाणी सर्वात पहिलं घटक राज्य कोणतं असेल तर ते आहे बिहार. आणि महाराष्ट्राच्या पातळीवर जर हा निर्णय विचार घेतलेला असेल कधी तर तो 24 मार्च 2011च्या शासन निर्णयानुसार. पुढे जाण्याच्या आधी पुन्हा आणखीन आपण एक छोटासा ब्रेक घेऊन आपल्या इतरही बॅचेसविषयीची थोडक्यात माहिती घेऊया. तर आपल्या ॲपच्या माध्यमातून इतरही ज्या काही बॅचेस आहेत ते सध्या सुरू आहेत. मग त्यामध्ये एक प्रकारे राज्यसेवा पूर्व परीक्षेची बॅचसुद्धा आपली सुरू आहे. संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षेची सुद्धा बॅच आपली सुरू आहे. वनसेवा, कृषी सेवा पूर्व परीक्षा आणि तांत्रिक सेवा परीक्षा याही विषयातून असणाऱ्या ज्या काही राज्यव्यवस्थेच्या ऑनलाईन बॅचेस आहेत ते आपल्या ॲपवर अवेलेबल आहेत. आणि त्याचबरोबर वन डे रिव्हिजन बॅच जी का आहे ती सुद्धा आपल्याकडे सध्या सुरू आहे. मग गट ब गट कक्षेतून असणारी वन डे रिव्हिजन बॅच असो किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षेतून असणारी वन डे रिव्हिजन बॅच असो, या दोन्ही बॅचेस केवळ 250 रुपयाच्या किमतीमध्ये किंवा 250 रुपयाच्या फीसमध्ये आपल्याला अवेलेबल आहेत. तर एक प्रकारे या कोणत्याही प्रकारच्या बॅचविषयीची जर एन्क्वायरी किंवा चौकशी करायची असेल आगामी 2024च्या एक्झामच्या दृष्टिकोनातून तर या ठिकाणी या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण याबाबतची एन्क्वायरी करू शकता. तर या संबंध ऑनलाईन बॅचेस राज्यव्यवस्थेच्या सध्या आपल्या ॲपवर सुरू आहेत. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. नगर परिषदेच्या एखाद्या वार्डातील मद्य विक्री अनुज्ञप्ती रद्द किंवा दारूबंदी करण्यासंबंधी खालीलपैकी कोणत्या तरतुदी चुकीच्या आहेत? नगर परिषदेच्या एखाद्या वार्डातील मद्य विक्री अनुज्ञप्ती म्हणजे काय, तर मद्य विक्रीची परवानगी असं जरी म्हटलं तरी त्याला चालेल. तर मद्य विक्रीची परवानगी रद्द करण्यासंबंधी किंवा दारूबंदी करण्यासंबंधी खालीलपैकी कोणत्या तरतुदी चुकीच्या आहेत? म्हणजे एखाद्या वार्डातील दारूबंदी घडवून आणायची आहे आणि ती दारूबंदी घडवून आणण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणत्या तरतुदी चुकीच्या आहेत? आता पहा, दारूबंदी करणं हा तर हेतू चांगला आहे, त्यामागचा हेतू चांगला आहे, उद्देश चांगला आहे, महिलांच्या भल्याचा हा उद्देश आहे. तर त्यामुळे या ठिकाणी त्या दृष्टीतून कोणत्या गोष्टी चुकीच्या आहेत या संदर्भाच्या दृष्टीने हे इथं प्रश्नामध्ये विचारेल की खालीलपैकी कोणत्या तरतुदी या दारूबंदीच्या साध्य करण्याच्या दृष्टीतून चुकीच्या आहेत? संबंधित वार्डातील 25 पेक्षा कमी नसलेल्या महिला मतदारांनी अर्ज केला पाहिजे. सदरूह अर्जाची छाननी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडून केली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुप्त मतदान घेतले जाईल. जर मद्य विक्रीची अनुज्ञप्ती रद्द करण्याच्या बाजूने मतदान झाल्यास तशा आदेश जिल्हाधिकारी देतील. पर्याय उत्तरे ए फक्त, बी फक्त, सी आणि डी फक्त, वरीलपैकी एकही नाही. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की हा प्रश्न तसा पाहिलं तर या ठिकाणी खूप अवघड अशातला भाग नाही आहे, पण या ठिकाणी थोडंसं याच्यामध्ये जी काही वेगळ्या प्रकारची भाषा वापरलेली आहे त्या भाषेमुळे आपल्याला थोडासा हा प्रश्न जो काय तो अवघड वाटतो. तर एक लक्षात घ्या की इथं मद्य विक्री अनुज्ञप्ती असा जो शब्द वापरलेला आहे याला मी पर्यायी शब्द इथं दिलेला आहे दारूबंदी. किंबहुना
जे काही पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये असणारं जे काही प्रमाण म्हणा किंवा जे काही विधानं आहेत त्याचाही विचार करून कधी कधी आपल्याला हा प्रश्न सोपा असताना सुद्धा अवघड वाटू शकतो. त्याचं सरळसं उत्तर आपलं सांगता येईल की या ठिकाणी एकही विधान या ठिकाणी चुकीचं नाही आहे. सर्व विधाने ही दारूबंदी करण्याच्या दृष्टीने बरोबर आहेत, की एक प्रकारे संबंधित वार्डातील 25पेक्षा कमी नसलेल्या महिला मतदारांनी तशा प्रकारचा अर्ज केला पाहिजे, हे म्हणणं बरोबर आहे. सदर अर्जाची छाननी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडून केली जाईल. ऑब्व्हियसली दारूसारखा विषय असल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक त्यांच्याकडून त्याच्यावरची छाननी होणं अपेक्षित आहे. त्यानंतर हेही विधान बरोबर आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुप्त मतदान घेतले जाईल. गुप्त मतदान याकरता आवश्यक आहे का तर या ठिकाणी इथं दारूबंदीसारखा एक महत्त्वपूर्ण विषय आहे आणि त्यामुळे बऱ्याच पातळीवर परिणाम जो काय तो होऊ शकतो. म्हणजे पिणाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा हा परिणाम सांगता येऊ शकतो, जे दारू पितात त्यांच्या बाबतीत सुद्धा, आणि जे दारू विक्री करणारे व्यावसायिक आहेत त्या दृष्टीतून सुद्धा परिणाम पाहायला मिळणार असतो. आणि म्हणून या ठिकाणी एक प्रकारे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुप्त मतदान घेतले जाईल असं म्हणणं सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर जर मद्य विक्रीची अनुज्ञातपता रद्द करण्याच्या बाजूने मतदान झाल्यास तसा आदेश जिल्हाधिकारी देतील. आता मद्य विक्रीची जी काही परवानगी आहे ती रद्द करण्याच्या बाजूने मतदान झाल्यास, आता हे मतदान जे काय आहे ते कुणाच्या पातळीवर या ठिकाणी अधिकाधिक महत्त्वाचं आहे तर महिलांच्या स्तरावर अधिकाधिक महत्त्वाचं आहे. कारण की दारू पिण्याचं प्रमाण जे काय आहे त्या ठिकाणी पुरुषांचं अधिक असतं महिलांच्या तुलनेत. असं नाही की या ठिकाणी महिला दारू पित नाहीत, महिलाही दारू पितात, पण पुरुषांच्या तुलनेत महिलांचं असणारं दारू पिण्याचं प्रमाण अत्यल्प आहे, एकदम कमी आहे. अधिकाधिक महिलांना पुरुषांच्या दारू पिण्यामुळे त्रास होतो आणि त्यामुळे या ठिकाणी इथं जो संदर्भ दिलेला आहे की मद्य विक्रीची अनुज्ञातपता रद्द करण्याच्या बाजूने मतदान झाल्यास, कारण की हे मतदान जर महिलांच्या पातळीवर अधिकाधिक पतीने विचार घेतलं तर ऑब्व्हियसली या ठिकाणी त्यांच्याच बाजूने मतदान जाणं अपेक्षित आहे. या मद्य विक्रीला या ठिकाणी बंद करण्यात यावं किंवा या ठिकाणी दारूबंदी करण्यात यावी अशाच प्रकारचं मतदान अधिकाधिक होणं अपेक्षित आहे. आणि तसं जर मतदान झालं तर असा आदेश जिल्हाधिकारी देतील असं म्हणणं सुद्धा बरोबर आहे. आणि म्हणून या ठिकाणी सर्व गोष्टींचा विचार करता कोणत्या महिला, दारू पिणारे जे काही पुरुष आहेत ते किंवा एक प्रकारे मद्य विक्री करणारे व्यावसायिक आहेत ते, या सर्वांच्या दृष्टिकोनातून असणारं हे जे काही मतदान आहे, गुप्त मतदान जे काय ते अधिक महत्त्वपूर्ण असतं. आणि त्यामुळे या संबंध गुप्त मतदानाच्या आधारावर मतदान कोणत्या बाजूने झालेलं आहे याचा विचार करून या ठिकाणी अधिकाधिक मतदान जर या ठिकाणी मद्य विक्री रद्द करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा मद्य विक्रीला परवानगी न देण्याच्या दृष्टिकोनातून झालेला असेल तर या ठिकाणी निश्चितपणे तसा आदेश जो काय तो जिल्हाधिकारी देतील आणि त्या प्रकारच्या दारूबंदीला लागू केलं जाऊ शकेल. तर या अर्थाने या ठिकाणी ABCD हे सर्वच पर्याय बरोबर आहेत. वरीलपैकी एकही नाही चुकीचा असं आपल्याला विचारलं किंवा कोणता पर्याय चुकीचा आहे तर एकही पर्याय चुकीचा नाही आहे, सर्व पर्याय बरोबर आहेत. आणि त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं स्पष्ट करता येईल. वरीलपैकी एकही नाही. तर थोडासा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे, पण आयोगाने अशाही प्रकारचा प्रश्न मेन्समध्ये विचारलेला आहे, हे पण इथं आपण लक्षात घेण्याची गरज आहे. तर एक लक्षात घ्या, एक प्रकारे जसं मी मगाशी 1972च्या पाणी टंचाईचा संदर्भ विचार घेऊन पाणी प्रमाणासंबंधीचा जो प्रश्न सांगितला किंवा हा एक प्रश्न सांगितलेला आहे, तर अशा प्रकारचे प्रश्न हे राज्यसेवा मेन्समध्ये विचारले गेलेले आहेत आणि त्याचा संदर्भ आपण निश्चितपणे विचार घेण्याची गरज आहे. का तर अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांच्या माध्यमातून आपल्याला ही जी काही सिरीज आहे ते पुढे अशी कंटिन्यू करायची आहे. तर आजच्या या सिरीजमध्ये आपण या ठिकाणी इथं थांबतोय आणि पुन्हा एकदा जाताना सर्वांना विनंती की आपण आपल्या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं आणि या ज्या काही संबंध सिरीजची जी काही PDF आहे ती प्राप्त करायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हावं. धन्यवाद.